की निखिल वागळे यानं खरंच 40 वर्ष पत्रकारिता केली का गळ्यामध्ये आपल्या अदृश्य नेत्याचा पट्टा बांधून त्या नेत्याच्या घराची रखवालदारी केली? हा प्रश्न पडलेला आहे. होय, मी सबूत के साथ बोलतोय. 2-4 व्हिडिओ बनवायचे आणि प्रकाश आंबेडकर, त्यांचा पक्ष, त्यांच्या संघटनेची बदनामी करायची ही सुपारी निखिल वागळे यानं घेतली आहे असं मी नाही म्हणत, महाराष्ट्रातील सुज्ञ आणि विद्वान जनता म्हणते. बरं, 2019 साली तुम्ही नावं ठेवताय की अप्रत्यक्ष वंचित बहुजन आघाडीने मदत केली महाराष्ट्रामध्ये, बी टीम आहे. महाराष्ट्रामध्ये युती होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची. महाराष्ट्राच्या बाहेर काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात शरद पवारांनी उमेदवार उभा केलेले. मी सांगितलं ना अगोदर, ह्याला म्हणतात ब्लॅकमेलिंग. ही पत्रकारिता अशी आहे, बुरका पांघरायचा मस्त पत्रकारिता. निखिल वागळे हा पक्का बेवडा आहे, तो डबल नशा करतो हे सिद्ध झालेलं आहे आणि खरं आहे, अशी चर्चा आहे. मी एक पत्रकार आहे आणि समोर एका 40 वर्ष पगारीसाठी काम केलेल्या पत्रकाराला मी भुंकतोय असं स्पष्ट आणि खरं बोलतोय याचं मला वाईट वाटतं. पण काय करायचं, आपल्या चॅनलचं ब्रीदवाक्यच आहे आरंभ सत्याचा, म्हणून मला हे करावंसं वाटतं. मला नको वाटतं, वाईट वाटतं की मी असे शब्द वापरतोय, पण खरं तर बोललंच पाहिजे ना. जरी ते शब्द चुकीचे असतील तरी मला नाईलाजाने खरं बोलायला लागतं, म्हणून मी हे बोलतोय. अरे पत्रकाराने पत्रकारासारखं वागावं, कशाला तुझे विचार कोणावर थोपवतोयस? हा मांडवली बादशाह अर्थात आणि अर्थात चाबरी पत्रकारिता करणारा निखिल वागळे हा भुंकतोय, दुसरं काही करत नाहीये. हा काय म्हणतोय की वंचित बहुजन आघाडी हे फक्त 4% मताचे धनी आहेत असं जे हात करून जे बोलतोय ना, त्याच्यासाठी मी हा चार्ट बनवलेला आहे की वंचित बहुजन आघाडी 4% मताचे धनी आहेत का काय आहे हे स्पष्ट होईल. नमस्कार, मी सचिन कुमार जाधव, अलर्ट न्यूज मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण एक महत्वाचा विषय हाती घेतलेला आहे आणि त्या विषयाचं नाव होतं निखिल वागळे यांच्या चाबऱ्या पत्रकारितेचा बुरखा फाटला. त्याचे 2 भाग झालेले आहेत, आजचा हा 3रा भाग. आणि हे असे भाग करण्यामागं किंवा हा व्हिडिओ करण्यामागचं कारण काय की महाराष्ट्रातील जनतेला कळावं की कशा प्रकारे बुरखा पांघरून पत्रकारिता केली जाते. नक्की हे पत्रकार आहेत का एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा प्रवक्ता आहेत, नक्की काय आहे, म्हणून महाराष्ट्रातील जनतेला कळावं म्हणून हा केलेला प्रयोग. आता तुम्ही पहा, स्वतःला मॅक्स म्हणणाऱ्या एका युट्यूब चॅनलचा पत्रकार मनोज भोयर हा काय प्रश्न विचारतोय बघा. कोणाला विचारतोय तो प्रश्न? मांडवली बादशाह अर्थात आणि अर्थात चाभरी पत्रकारिता करणाऱ्या निखिल वागळेला. आणि तो निखिल वागळे काय उत्तर देतोय पहा हा व्हिडिओ. तर दुसरीकडे असे आरोप होत असेल त्यांच्यावर की भाजपाची भेटी म्हणजे काँग्रेसने 2019 मध्ये आघाडी झाली नाही त्यांच्यासोबत, म्हणून त्यांनी थेट असाच आरोप केला. आणि हे सगळं होत असताना मग काय आहे, म्हणजे विचारांशी ते कायम सौदेबाजीचं राजकारण करतात. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर काय झालं, ते देवेंद्र फडणवीसांना भेटायला का गेले होते, त्यानंतर त्यांचं जी भूमिका होती ती का बदलली, त्यानंतर त्यांनी कोणाला वाचवलं भीमा कोरेगाव प्रकरणातून, हे त्यांनी सांगावं महाराष्ट्राला. मी आता काय बोलत नाही, हे सांगावं त्यांनी. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे काय संबंध आहेत हेही सांगावं महाराष्ट्राला. एका बाजूला RSSच्या विरुद्ध बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय काही दोस्ती बाळगायची, आतून काही काही गोष्टी करायच्या. महाराष्ट्राला सांगावं. ते सांगत नसतील तर कधीतरी आपल्याला सांगावं लागेल. केवळ बाबासाहेबांचं नाव घेऊन त्याचा गैरफायदा घेऊन नाही चालणार, प्रामाणिकपणे वागावं लागेल. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकारणामध्ये नैतिकता महत्त्वाची होती. संपूर्ण राजकारणामध्ये नैतिकता महत्त्वाची होती. जो कार्यकर्ता नैतिकतेने वागला नाही त्याचा बाबासाहेबांनी धिक्कार केला, हे लक्षात घ्या. मला दुःख होतंय सगळं बोलताना, कारण बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणजे माझा विचार हा फार दूरचा नाही आहे, पण त्यांच्या सौदेबाजीच्या राजकारणाचा आता महाराष्ट्राला वीट आलाय आणि हे सत्य बोलणं हे आपलं पत्रकार म्हणून काम आहे. माझी काय दुश्मनी आहे? म्हणजे भाजपची बी टीम आहे असं वंचितला म्हणतात, प्रकाश आंबेडकरांना म्हणतात, पण दुसरीकडे मला सांगा फडणवीसांसोबत त्यांचं हे नातं कधी जुळलं? विचार तुम्हाला माहितीये पत्रकार म्हणून असताय, तुम्हाला माहितीये पत्रकार म्हणून काय होतं आणि काय नाही. भीमा कोरेगाव नंतर काय घडलेलं आहे, या घटना जर महाराष्ट्रापुढे आल्या आणि कोणाचं संगनमत कुणाशी झालं
आणि कोणा निरपराध माणसांना आत गेलं. पण भीमा कोरेगाव मध्ये त्यांचे मेहुणे आनंद तेलतुंबडे आतमध्ये टाकले होते. हा, मी जास्त नाही बोलत याबाबत. आनंद तेलतुंबडेंना आतमध्ये टाकलं, पण कुणाला वाचवलं? कुणाला वाचवलं फडणवीसांनी? हा माझा प्रश्न आहे. आनंद तेलतुंबडेंचा काही संबंध नसताना आनंद तेलतुंबडे एल्गार परिषदेच्या त्या भूमिकेच्या पण विरोधात असते, त्यांना आतमध्ये पाठवलं आणि कुणाला वाचवलं? कुणाला वाचवलंय सांगा ना, तुम्ही शोधून काढा. मी नाही बोलणार आज. आता मला त्यांनी मारायची धमकी दिली आहे ना, आता सत्यच सांगायचं आहे. कुणाला वाचवलं सांगा. भीमा कोरेगावच्या एल्गार परिषदेनंतर बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती स्कॅनर खाली आहे, ती तपासायला पाहिजे. किती वेळा ते कोर्टात गेले या लोकांना भेटायला, किती वेळा जेलमध्ये भेटायला गेले, ज्यांना अटक करून 5-5 वर्ष आतमध्ये ठेवलंय. हा माझा प्रश्न आहे. का नाही गेले आणि गेले नसतील तर? हा माझा प्रश्न आहे. आता ह्याच्यावरून वाद होईल, पण हे सत्य आहे. उद्यापासून बघा मला किती त्रास देतात ते, पण मी यांना घाबरत नाही. कळलं का? तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाळासाहेबांनी स्वतःला वाचवण्यासाठी? मी काहीच बोलत नाही. मी प्रश्न विचारतो आहे. भीमा कोरेगाव नंतर जेव्हा बंद झाला तेव्हा बाळासाहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले. त्यानंतर त्यांचा सूर बदलला. त्यानंतर ज्या मुलांना पोलिसांनी मारलं, नंतरचं जे आंदोलन झालं, लक्षात आहे, आपण कार्यक्रम केला होता. त्यानंतर काय झालं? बाळासाहेबांनी त्यात लक्ष का घातलं नाही? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला द्यावी लागतील. तुम्ही महाविकास आघाडीत या न या, काही मला काय, मी राजकारणी नाही आहे, मी काय निवडणूक लढवत नाही. इथे जर फॅसिझम विरुद्ध लढायचं असेल तर तुमच्याकडे एक नैतिकता पाहिजे. तुम्ही ही पत्रबाजी करू नका. या चाली बुद्धिबळाच्या आम्हाला कळतात. आम्ही मूर्ख नाही आहोत. तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही फसवा, ते कदाचित फसतील, पण आम्ही फसणार नाही. की देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध काय? त्यांनी कुणाला वाचवलं, कुणाला वाचवलं? प्रकाश आंबेडकर देवेंद्र फडणवीस यांना का भेटले? का भेटले? देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या विमानातून एका दहशतवाद्याला या भारत देशातून पळून जाण्यासाठी मदत केली, असे तर नाहीयेत ना. म्हणजे दहशतवाद्याला मदत करणारे तर देवेंद्र फडणवीस नाहीये. बर, अनेक भूखंड घोटाळा केलेले, असं पण देवेंद्र फडणवीस नाहीये. बरोबर ना? सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठा घोटाळा केलेले, असं पण देवेंद्र फडणवीस नाहीयेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस दहशतवाद्यांना मदत केलेले नाहीयेत, भूखंड घोटाळा केलेले नाहीयेत, सहकार खातं उद्ध्वस्त केलेले नाहीयेत. मग काय, कोण आहेत देवेंद्र फडणवीस? आणि देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला संबंध काय? मी सांगतो संबंध काय. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील प्रमुख मराठी नेत्यांपैकी एक नेते आहेत, शिवाय ते भारतीय आहेत. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील मराठी प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत, शिवाय ते भारतीय आहेत. हा त्यांचा संबंध आहे, भारतीय असल्याचा, मराठी असल्याचा. बरोबर ना? आणि का भेटले? का भेटले हे मी नाही सांगायला पाहिजे होतं. ज्या मदाऱ्यानं मनोज भोईरला तिथे बसवलंय त्यांनीच विचारायला पाहिजे होतं, हे तुमचं चुकतंय, खरं उत्तर हे आहे. काय खरं उत्तर आहे? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते. ज्यावेळी एक घटना घडली ना, भीमा कोरेगावचं प्रकरण घडलं, त्यावेळी गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. प्रकाश आंबेडकरांनी गृहमंत्र्यांची भेट घेतलेली, ते देवेंद्र फडणवीसांकडे होतं. आणि देवेंद्र फडणवीस फक्त गृहमंत्री नसून राज्याचे मुख्यमंत्री होते, कार्यक्षम मुख्यमंत्री होते. भेट घेतली त्यांनी, घडलेलं काय घडलं काय नाही सगळे पुरावे प्रूफ सगळं दिलं, चर्चा झाली. आणि तुम्ही म्हणताय ना कोणाला वाचवलं, कोणाला वाचवलं, कोणाला वाचवलं. मी सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, कोणाला वाचवलं हे जबाबदारीने सांगतोय. देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांनी जर कोणाला वाचवलं असेल तर या महाराष्ट्रातील युवकांना वाचवलं. पुण्यामध्ये काम करणारा तरुण युवक, जो रोजंदारी करणारा वर्ग, या सगळ्यांना वाचवलं. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, पुण्यातल्या युवकांना देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकरांनी वाचवलं. कारण त्यावेळेची परिस्थिती ही संवेदनशील होती. कायदा व सुव्यवस्था
कशी व्यवस्थित राखली जाईल याची जबाबदारी प्रशासनावर, शासनावर होती. बरोबर ना? हे दंगल घडली नाही ह्या दोन नेत्यांमुळे. ह्याचं दुःख आहे का तुम्हाला? कुणाला वाचवलं? घ्या उत्तर. महाराष्ट्रातील तरुण युवकांना वाचवलं, हे उत्तर आहे त्याचं. भारतीय राज्यघटना, भारत देश बहुविचारांचा आदर करणारा आहे. RSS चे विचार वेगळे असतील, त्यांची विचारधारा वेगळी असेल, कार्य करण्याची पद्धत वेगळी असेल. प्रकाश आंबेडकरांचे विचार वेगळे असतील, त्यांची कार्य करण्याची पद्धत वेगळी असेल. भाजपचे विचार वेगळे असतील. अरे म्हणजे विचार वेगळे म्हणून संबंध नाही ठेवायचा? ते वैचारिक विरोध असू शकतो. भारतीय आहोत ना आपण, एकमेकांशी संबंध ठेवला पाहिजे. बर, इथं तुम्ही सांगताय का भेटले, काय त्यांचे काय गोष्टी कधी झाली. आता मी तुम्हाला सांगतोय, एका व्यक्तीचं नाव घेतोय मी, ते म्हणजे शरद पवार. शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीमध्ये बसून प्रवास करतात, त्यावेळी तुम्हाला प्रश्न नाही पडला? बरोबर ना? तुमच्या महाविकास आघाडीचं काय झालंय? काय झालंय? आंधळ दळते कुत्र पीठ खाते असं झालंय ना? ते शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीमध्ये बसत आहेत, विमानात हेलिकॉप्टर मध्ये बसत आहेत. इथं गोंधळ चालू आहे आणि दिल्लीमध्ये जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेते, त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न नाही पडला? कळलं तुमचा अदृश्य नेता कोण आहे आता? आणि तुम्ही हे करता इथं, हे जे बोंकणं जे आहे ना, हे तुमचं थांबलं पाहिजे. म्हणून मी इथं समोर आलेलो आहे. किमान त्या मनोज गोयलला तरी कळायला पाहिजे, अरे इतिहास तुमचा आहे का नाही, कुठं डोकं आहे का नाही जागेवर? तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. पुढे आपण व्हिडिओ बघूया आणि मग त्याचं निरीक्षण, परीक्षण आणि विश्लेषण करूया. पण हळूहळू माझ्या लक्षात असं यायला लागलं की प्रकाश आंबेडकर म्हणतायत आम्हाला यायचंय, पण दुसऱ्या बाजूला ते एक तिकडंबाजी करतायत, चालबाजी करतायत. याचं कारण, जर मला एखाद्या मुलीशी लग्न करायचं आहे तर त्याचं काहीतरी प्रोसिजर आहे ना. मी त्याच्या घरच्यांना भेटीन किंवा तिला सांगेन माझं प्रेम आहे, अमुक आहे तमुक आहे. मी नुसतीच पत्र नाही लिहित बसणार भलत्याच लोकांना, तिच्या मामाला, काकाला, याला त्याला. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना जर यायचं होतं तर पहिलं पत्र त्यांनी स्वतः लिहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. ते त्यांनी लिहिलं नाही, ते त्यांनी आपल्या माणसाला लिहायला सांगितलं. हे राजकारण होतं. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला युती करायची आहे की नाही, आघाडी करायची आहे की नाही, तर आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे, जाणकारांचं असं म्हणणं आहे, प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीबरोबर आघाडी करायचीच नाही आहे. त्यांचं भाजपबरोबर डील झालेलं आहे आणि ते जरी आता महाविकासबरोबर आले तरी आत राहून गडबडी करतील असा संशय काँग्रेसवाल्यांना सुद्धा आहे. की निखिल वागळे यांना खरंच 40 वर्ष पत्रकारिता केली का गळ्यामध्ये आपल्या अदृश्य नेत्याचा पट्टा बांधून त्या नेत्याच्या घराची रखवालदारी केली? हा प्रश्न पडलेला आहे. होय, मी सबूत के साथ बोलतोय, सांगतो तुम्हाला सबूत. 2019च्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांची युती होती, बरोबर ना? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काय करायचं होतं? नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवार थांबवायचे होते, त्यांचा पराभव करायचा होता, बरोबर ना? असंच होतं, म्हणून युती झाली. मग महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आसाम, बिहार, गुजरात, लक्षद्वीप, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये उमेदवार उभे केले. महाराष्ट्रात यांची युती आणि बाकीच्या ठिकाणी मात्र काँग्रेसच्या विरोधात उभे केलेले आहेत एनसीपीने उमेदवार, बरोबर ना? हे महाराष्ट्राच्या जनतेला कोण सांगणार? तुझ्या 40 वर्षाची पत्रकारिताला चुलीच घालायची आहे का? आता मी सांगतो काय ते सबूत के साथ. गुजरातमध्ये लोकसभा इलेक्शन 2019, पाटण नावाचा मतदारसंघ आहे गुजरातमध्ये. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे भारत सिंह ठाकोर हे उमेदवार होते आणि काँग्रेस पक्षाचे जगदीश ठाकोर हे दोन उमेदवार होते. दोघांमध्ये दोन्हीपैकी एक निवडणूक जिंकणार हे ठीक होतं, परंतु त्या ठिकाणी एनसीपीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा केला होता शरद पवार यांनी. त्यांचं नाव होतं चौधरी कीर्तीबाई
जयशंकभाई, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर गुजरातमध्ये पंचमहल नावाचा मतदारसंघ होता. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते रतनसिंह राठोड आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते विखे खांट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वीरेंद्र सर्वोत्तम दास पटेल. लक्षात राहू द्या, काँग्रेसच्या विरोधात उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आता बिहारचा हा खूप महत्वाचा मतदारसंघ होता. या मतदारसंघाचं नाव आहे कटिहार. या ठिकाणी जेडीयूचा उमेदवार होता दुलालचंद गोस्वामी आणि काँग्रेसचा खूप महत्वाचा उमेदवार आहे या ठिकाणी तारिक अनवर. आता तारिक अनवर कोण आहेत हे काय मी सांगायला नको. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार बघा या ठिकाणी मोहम्मद शकूर. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा पराभव केला. लक्षद्वीपमध्ये भाजपचे उमेदवार अब्दुल खदर, काँग्रेसचे उमेदवार एम अहमदुल्लाह सईद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद फजल. अशा अनेक उदाहरणं आहेत. आता सगळे वाचत बसू काय मी? म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर काँग्रेसचे उमेदवार पाडायचे आणि महाराष्ट्रात युती, दोस्त, मित्र, जातीवादाला विरोध, ह्याला विरोध, त्याला विरोध असं नाटक करायचं. म्हणजे तू आणि तुझा नेता किती वर्ष खोटे बोलणार आहात? साबित झालं ना तुझ्या गळ्यात पट्टा आहे म्हणून आणि तू भोंगतोयस म्हणून. बरोबर ना? पत्रकारिता असते हे. बर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाऊन विचार कर्नाटकमध्ये काय झालं. कर्नाटकमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवार स्वतःचे दिले होते. परवा जे विधानसभा इलेक्शन झालं ना कर्नाटकमध्ये, त्या ठिकाणचं सांगतो. त्यावेळी त्यांनी काय भाषण केलं होतं ऐक. कशाला उगी येऊन भोंगतोयस? ह्याला म्हणते चालबाज, दुगलापणा, नौटंकी, धोकेबाज. उद्धव ठाकरेंना जाऊन विचार आता धोकेबाज कोण आहे. बरोबर ना? आणि काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन विचार आता धोकेबाज कोण आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचं आहे, ह्याच्या गळ्यात पट्टा ह्याच्या अदृश्य नेत्याचा आहे. आणि बाजूचा जो आहे ना, जो असा 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 करून मुलाखत घेतोय बघा, मुद्दामून मुलाखत घेतोय, त्याला ज्या मदाराने बसवलंय ना तर तो आहे. हे असं चालू आहे ह्यांचं. अरे पहा, पत्रकारिता खरी खरी पत्रकारिता करा. प्रकाश आंबेडकरांनी चिठ्ठी का दिली, कुणाला दिली, कशी दिली? चिठ्ठी देण्यामागचं कारण काय माहितीये काय? संवाद आणि संपर्क साधला, ह्याचं सबूत आहे. प्रकाश आंबेडकरांचा स्वतःचा पक्ष आहे, ते कुणालाही चिठ्ठी देतील, कुणालाही पत्रव्यवहार करतील, तो त्यांचा प्रश्न आहे. तू का भुंकतोयस? तुझ्या नेत्याला पाठव ना, म्हणजे सगळंच बाहेर निघतं. मग त्याचं पगारीवर भुंकायला ठेवलेलं आहे तुला. दुसरा व्हिडिओ बघूया. ती बी टीमचा आरोप उगाच नाही झालेला आहे. अचानक तुम्हाला हेलिकॉप्टर मिळालं, अचानक हे मिळालं, कुठून आलं? एक सभा घ्यायला, लाखांची सभा घ्यायला तुला माहिती किती खर्च येतो? काही कोटी रुपये खर्च येतो. हे पैसे कुठून आले? पण आपल्या सभा होत आहेत मोठ्या मोठ्या, काँग्रेसवाले एलईडी लाईट्स लागतायत मागे. अमरावतीची जी सभा होती त्याला सुद्धा साधन सामुग्री कुणी पुरवली हे तपासा, असा आरोप स्थानिक लोक करतायत काँग्रेसवाले. आता त्याच्यामध्ये मी शिरू इच्छित नाही, पण बाळासाहेब मिळाली. मला सांग, एवढ्या मोठमोठ्या सभा झाल्या त्यावेळेला, त्याचे रिसोर्स कुठून आले? हे दलितांनी पैसे दिले वगैरे काय खरं नाही. दलितांनी पैसे दिले वगैरे काय खरं नाही. मी स्पष्ट बोलतोय. आता मला त्यांची शिव्या येतील. प्रकाश आंबेडकर यांना निवडणुकीचा खर्च कुठून येतो? प्रकाश आंबेडकर यांच्याकडे हेलिकॉप्टर घेण्यासाठी खर्च कुठून येतो निवडणुकीच्या दरम्यान? असे अनेक प्रश्न या ठिकाणी आर्थिक ह्याच्यावर विचारले गेलेले आहेत. मुळात हा प्रश्न निखिल वाघालेचा नाही आहे, कारण हा प्रश्न त्याच्या गळ्यामध्ये ज्याचा पट्टा आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे की असं भुंक म्हणून. हा इथं भुंकतोय. बरोबर. आता मला काय सांगायचं आहे, ज्यावेळी महाराष्ट्रात सर्वच नेत्यांना गावबंदी होती, बरोबर ना, बॅनर लागले होते, त्याच्या अगोदरपासून ते आजपर्यंत आणि इथून पुढेही प्रकाश आंबेडकरांच्या सभा होत होत्या, होत आहेत आणि होतील. आणि प्रत्येक सभेला लाखोंचा जनसमुदाय आहे आणि तो प्रत्येक जनसमुदाय हा प्रकाश आंबेडकरांना आणि त्यांच्या पक्षांना, संघटनेला निधी देतोय, दान धर्म करतायत ते हे लोक.
अशा अनेक आपल्याकडे उदाहरणं आहेत, व्हिडिओ आहेत. परंतु मी या ठिकाणी काल परवाचा कोल्हापुरातील एका तालुक्यामध्ये जी सभा झाली, जाहीर सभा, लाखोंची गर्दी होती त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यानं निधी दिलेला आहे पक्षाला, संघटनेला. त्याचा व्हिडिओ आपण बघूया. मग त्याच्यातून आपल्याला कळेल दूध का दूध आणि पाणी का पाणी हा कसा भुंकतोय बघा, आणि कार्यकर्ते कसं मदत करतायत बघा पक्षाला, संघटनेला. हा दाखवत नाहीये. आणि असे निधी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला दिली जाते, बरोबर ना? हे तर याचं दुखणं आहे. कारण काय करतोय माहित आहे का, हा प्रश्न असा उपस्थित करायचा, आणि ह्या प्रश्न उपस्थित करून काय करायचं, पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता, बरोबर, आणि संघटन याच्यामध्ये वाद निर्माण करायचा, वादविवाद निर्माण व्हायला पाहिजे, दुफळी निर्माण झाली पाहिजे, संघटन संपलं पाहिजे, आंबेडकरी चळवळ संपली पाहिजे. ह्याच्यासाठी हा प्रश्न असा उपस्थित करतोय. 40 वर्ष तू पत्रकारिता केलायस ना, मग बघ ना प्रत्येक सभा, काढ व्हिडिओ. मी एक आणलाय जनतेसाठी, जनतेला खरं कळावं म्हणून, आरंभ सत्याचा हा व्हिडिओ. वंचित बहुजन आघाडी आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि कुठल्याही निवडणुका पक्ष संघटना आर्थिक सहकार्याशिवाय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लढू शकत नाहीत, हे आपल्याला ठाऊक आहे. बाळासाहेबांचे हात भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा ह्या योगदानामध्ये, ह्या चळवळीमध्ये द्यायचा आहे. आणि ते करण्यासाठी आपल्या समोर जो कागद आहे की ज्याच्यावरती एक QR कोड आहे, हा कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीचा नाही, तो पक्षाचा QR कोड आहे. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढा तुमचा निधी या QR कोडच्या माध्यमातून पक्षाला या ठिकाणी द्यायचा आहे. आम्ही पुण्यामध्ये कॅम्पेनिंग राबवलं होतं, तेच या ठिकाणी आवाहन करतो की जेणेकरून हे जे आर्थिक बळावरती ह्या भविष्यामध्ये निवडणुका लढवण्यासाठी जाणार आहेत, त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागेल, सहकार्य या ठिकाणी मिळेल, हे आव्हान या ठिकाणी करतो. आणखी एक विनंती करतो की कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव पुंडलिक कांबळे आज या मंचावरती आदरणीय बाळासाहेबांच्याकडे पक्षासाठी काही निधी सुपूर्द करणार आहेत. पुंडलिक कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन पुंडलिक कांबळे यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीसाठी 1 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं. ज्याची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्याचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. सूर्य कुळाशी ज्याचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. युगायुगाचा अंधार जेथे तिथे पहाटेचा गाव न्यावा, जिथे पहाटेचा गाव न्यावा. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आणि मातीत ज्यांचे जन्म मरले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे. सर्वात श्रेष्ठ पारमिता कोणती असेल तर ती दान पारमिता. आणि त्यामुळं सहसचिव यांच्या हस्ते काही मंडळी आर्थिक निधी पक्षासाठी देऊ इच्छितात, पडदेशी साहेबांच्या देत आहेत. याच्यानंतर अक्कलकोटचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड हे पक्षासाठी निधी या ठिकाणी प्रदान करणार आहेत. मी विनंती करतो उत्तम गायकवाड यांनी मंचावरती यावं. उत्तम गायकवाड अक्कलकोटचे माजी नगरसेवक यांच्या वतीनं पक्षासाठी 1 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि देण्यासारखी गोष्ट म्हणजे दान. उत्तम गायकवाड अभिनंदन. अक्कलकोटचे माजी नगरसेवक यांच्या वतीने 1 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी प्रदान होत आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्याला जे शक्य आहे तेवढ्या खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलावा. 144 14,400 1,44,000 या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या औचित्याने या ठिकाणी देऊ शकतो. सर्वांना विनंती आहे. जातीचं वास्तव आदरणीय साळुंके साहेबांनी आपल्या समोर मांडलं. यंत्रमाग धारकांच्या वतीने निधी पक्षासाठी देण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. जय भीम. आदरणीय साळुंके साहेबांनी जात वास्तव या ठिकाणी मांडलं, ओबीसीचं वास्तव या ठिकाणी मांडलं. पुस्तकात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या जे काही राजकीय वैमनस्य होतं, अर्थात काही अशी काही दुश्मनी नव्हती, पण शरद पवार कायम
कितीही आपलं वितुष्ट असेल, मतभेद असेल, तरी आपण पाहिले की वेगवेगळ्या व्यासपीठावर शरद पवार त्यांच्याशी अत्यंत माणुसकीच्या नात्यानं वावरताना आपण पाहिलेलं आहे. पण प्रकाश आंबेडकरांच्या सोबत फार मला असं काही वाटत नाही की प्रकाश आंबेडकर हे फार जवळीक निर्माण करण्याचा, विसरण्याचा प्रयत्न केला. खूप प्रचंड मोठं अंतर त्यांनी ठेवलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांचे स्वभाव दोष अनेक आहेत. ते व्यक्तिकेंद्रित आहेत, ते हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत, ते माणसावर डूक ठेवतात. कारण तुम्हाला जर फॅसिझमचा पराभव करायचा असेल तर तुमच्याकडे एक किमान नैतिकता पाहिजे. ती नैतिकता प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामध्ये 1990 पासून दिसलेलं नाही. प्रकाश आंबेडकर कायम अशा प्रकारे दबावाचं, ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतात. त्यांनी यावं म्हणून मी सातत्याने भूमिका घेतली. आता मला असं दिसतंय की त्यांना यायचंच नाही आहे महाविकास आघाडीत. ते नुसतंच काहीतरी पत्रबाजी करतायत किंवा येतो म्हणून सांगून येत नाही आहेत. मी महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी बोललेलो आहे, सर्व टॉपच्या नेत्यांशी, आणि मी हे सांगतो खात्रीलायकरित्या की आज अगदी उद्धव ठाकरेंचाही प्रकाश आंबेडकरांवर विश्वास उरला आहे की नाही याविषयी मला संशय आहे. आवळ्यासमोर ढवळा बसला, वाण नाही पण गोड लागला, असा काहीचा प्रकार मनोज भोईर याचा झालाय. हा उघड उघड शरद पवारांची वकिली करतोय. कारण शरद पवार यांच्यावर आरोप होत होते वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत येऊ नये म्हणून अनेक कटकारस्थानी शरद पवार रस्त्यात करत होते, अशी चर्चा होती महाराष्ट्रामध्ये. आणि ती चर्चा कोण करत होते? काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी चर्चा करायचे. हे कुठंतरी पुसलं जावं म्हणून मनोज भोईर याचा हा केविलवाणा प्रयोग होता. दुसरा तर भुंकतोय. शरद पवार यांच्याविषयी हा बोलणार नाहीये का? तर तिथं चाटायचं आहे ना, मालकाचं चाटायचं आणि दुसऱ्याला भुंकायचं. गळ्यात पट्टा आहे आणि दुसऱ्याला काय म्हणायचं? हे ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतायत, दबावाचं करतायत. प्रकाश आंबेडकरांना दबावाचं आणि ब्लॅकमेलिंगचं राजकारण करायचं असतं तर ते वयाच्या 25व्या वर्षी मंत्री झाले असते. 1998 आणि 99 साली केंद्रातलं सरकार पडलं एकमतानं, त्याच वेळी ते झाले असते, खासदार होते, लोकसभेचे मंत्री झाले असते. परंतु त्यांनी विचाराचं राजकारण केलं. पाठीत खंजीर नाही खुपसला. कोण खुपसला? आता गुगलवर तुम्ही सर्च करा, पाठीत खंजीर खुपसला, तिथं नाव येतं शरद पवार आणि वसंतदादा पाटील. बरं, परत काय केलं शरद पवारांनी? परत काँग्रेसमध्ये आले, काँग्रेस फोडली. मग आल्यानंतर केंद्रात विरोधी पक्ष नेता आणि परत सोनिया गांधीला नाव ठेवले विदेशी आहे म्हणून, परत काँग्रेसमधून बाहेर. मग राष्ट्रवादी, परत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले. महाराष्ट्रात 15 वर्षे सत्ता. परत 15 वर्षानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारलाय म्हणायचं आणि सत्तेतून बाहेर पडायचं आणि राष्ट्रपती शासन महाराष्ट्रात लागू करायचे. हे कोण केलंय? शरद पवारांनी केलंय. ह्याला दबावाचं आणि ब्लॅकमेलिंगचं राजकारण म्हणतात. 2014 साली भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा द्यायचा, हे ब्लॅकमेलिंग आणि दबावाचं राजकारण. कारण यामुळं बार्गेनिंग पॉवर संपली शिवसेनेची त्यावेळी. बरं, पुढे जाऊन पाटीलचा शपथविधी, हे ब्लॅकमेलिंग, बरोबर ना? त्याच्यानंतर नागालँडमध्ये 7 आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. भारतीय जनता पक्षाने पाठिंबा मागितलेला नसतानाही बाहेरून पाठिंबा दिला. हे काय आहे? बरं, 2019 साली तुम्ही नावं ठेवताय की अप्रत्यक्ष वंचित बहुजन आघाडीने मदत केली महाराष्ट्रामध्ये, बी टीम आहे. महाराष्ट्रामध्ये युती होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची. महाराष्ट्राच्या बाहेर काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात शरद पवारांनी उमेदवार उभा केलेले. मी सांगितलं ना अगोदर, ह्याला म्हणतात ब्लॅकमेलिंग. ही पत्रकारिता अशी आहे, बुरका पांघरायचं नसतं पत्रकारिता, आणि दुसरं मात्र आतून मालकाची चाटत बसायचं नाहीये. हे तुमचा बुरखा फाडायला हे मी करतोय. पुढे जाऊन काय म्हणताय तुम्ही? नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी, भाजपचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, फॅसिझमचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं. बरं, याच मुलाखत आहे, हीच चालू कंटिन्यू मुलाखत आहे. त्यात काय म्हणतोय बघा. हा मध्ये राज तर म्हणजे खूप, राज हा दिलदार माणूस आहे. राज हा दिलदार माणूस आहे. राज हा दिलदार माणूस आहे, खूपच दिलदार. म्हणजे मी तुला सांगतो, तुम्हाला अडचणीच्या वेळेला मित्र पाहिजे असेल तर तो राज ठाकरे. खरी गोष्ट.
राज ठाकरे तिथे शिंदे आणि यांच्याबरोबर त्यांचं काहीतरी काय म्हणतात काय भाजप संवाद चालू आहे भाजप संवाद चालू आहे सो तो गुणी माणूस आहे. म्हणजे आवाजापासून सगळं त्याचं साहित्याचं वाचन फारच समृद्ध त्या पर्सनल लाईफ आहे त्याचं. मला वाईट असं वाटतं की राजकारणासाठी जे शरद पवार सांगायचे ना मेहनत पाहिजे ती कदाचित त्यांनी केली नसेल, त्यामुळे तो यशस्वी झाला नाही. निखिल वागळेनं पुन्हा एकदा साबित करून दाखवलेलं आहे की त्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे आणि तो मालकाच्या सांगण्यावरून घुमतोय, हे दाखवलंय त्यांनी. आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे फॅसिझमचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र पाहिजे, असं तो एक गरळ बघतोय. आणि इकडे काय म्हणतोय की प्रकाश आंबेडकर हे दबावाचं राजकारण करतात, ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतात, ते एकत्र येत नाहीयेत, एकत्र यायला पाहिजे, महाविकास आघाडीला पोषक वातावरण निर्माण होईल, ते भाजपची बी टीम आहेत, असं गरळ बघतोय बघा. आणि त्याच मुलाखतीत दुसऱ्या बाजूला काय म्हणतोय, राज ठाकरे दिलदार आहेत, ते चांगले मित्र आहेत, काय तर मदत झाली म्हणून, बरोबर ना. आणि पुढे जाऊन काय म्हणतोय हा की राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये संवाद होते म्हणून हसतोय, म्हणजे त्याला संवाद नाव देणार. आणि या ठिकाणी प्रकाश आंबेडकर नाहिरे वर्गासाठी काम करतायत, झटतायत, सभा घेतायत, त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचं काम चालू आहे नाहिरे वर्गासाठी. प्रकाश आंबेडकर विशिष्ट उंची गाठलेले नेते आहेत, ते बहुजनांचे नेते आहेत, त्यांना बदनाम करण्याचं काम षडयंत्र तू आणि तुझा नेता करतोय. अरे तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून हे तुमचं वक्तव्य आहे. तुम्हाला जनाधार नाहीये, पक्ष फुटलाय, संपलाय तुमचा, तुम्ही फक्त घराणेशाही म्हणून राहताय. परंतु प्रकाश आंबेडकर हे नाहिरे वर्गासाठी करतायत. दिसलं ना, एकीकडे प्रकाश आंबेडकरांना नावं ठेवायचं आणि एकीकडे मात्र काय म्हणायचं, संवाद चालू आहे. ह्याच्यावरून कळतं की तुझ्या गळ्यामध्ये पट्टा आहे निखिल, आणि तू फक्त आणि फक्त भोंगतोयस. किती जागा पाहिजेत हे सांगतच नाही, पण प्रकाश आंबेडकर आपल्याला किती जागा पाहिजेत हे सांगतच नाही. या क्षणापर्यंत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा आपल्याला किती जागा पाहिजे ते सांगितलं नाहीये. निखिल वागळे हा पक्का बेवडा आहे, तो डबल नशा करतो, हे सिद्ध झालेलं आहे. आणि खरं आहे, अशी चर्चा आहे, कारण तो काय बोलतोय ना त्यालाच कळत नाही आणि दोन वेळा बोलतो. लोकशाही वृत्तवाहिनीवर ज्यावेळी मुलाखत झाली त्यावेळी हाच म्हणाला प्रकाश आंबेडकरांनी 12 जागा मागितल्या. 4-5 दिवसानंतर मॅक्स म्हणवणाऱ्या युट्यूब चॅनलवर मुलाखत होते, त्या ठिकाणी हा काय म्हणतोय, प्रकाश आंबेडकर किती जागा मागितल्यात हे सांगतच नाहीयेत, ते सांगतच नाहीयेत त्यांना किती जागा पाहिजे. एवढंच काय तर उद्धव ठाकरेंना पण त्यांनी सांगितलं नाही त्यांना किती जागा पाहिजे, हे त्याचं वक्तव्य. ह्याचा फ्यूज उडतोय मधून मधून, हा संपलेला आहे, ह्याला काही कळत नाहीये, तरी सुद्धा ह्याचा मालक ह्याला फिरवतोय, कारण काहीतरी टाकलंय ना म्हणून ह्याचा मालक फिरवतोय, हा भोगतोय. प्रश्न ह्याचाच, उत्तर ह्याचेच, वरडतोय हाच, किंचाळतोय हाच, आणि स्वतःला पत्रकार पण हाच म्हणतोय. अरे पत्रकाराने पत्रकारासारखं वागावं, कशाला तुझे विचार कोणावर थोपवतोयस? जे घडलंय ते दाखव ना. त्यांनी महाविकास आघाडी द्यायला पाहिजे, ह्याचा पराभव केला पाहिजे, त्याचा केला पाहिजे. तुला पत्रकारितेतनं बाहेर फेकलं गेलंय, तुला काढलंय तुझ्या या अशा डबल नशामुळं. हे माहित नाही कुणाला? लपून राहणार आहे काय ते? का काढलंय? तू बदनाम झालायस पत्रकारितेत, तुला बाहेर हाकललं गेलेलं आहे म्हणून तू असे वक्तव्य करतोय, आणि तू आता ह्या व्हिडिओतून कबूल झालेला आहे. प्रकाश आंबेडकरांची ताकद किती आहे? त्यांनी 12 जागा मागितल्यात, बरोबर? 12 जागा मागितल्यात. त्यांनी 12 जागा मागितल्या, 48 पैकी 12 जागा, बरोबर. त्यांनी 12 जागा मागितल्यात, बरोबर? 12 जागा मागितल्यात. आता तू मतांची आकडेवारीची गोष्ट बोलतेस म्हणून तुला सांगतो, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मतं जी आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त मतं काँग्रेसची आहेत 19%. त्यानंतर शिवसेनेची मतं आहेत 14 ते 15%. त्यानंतर फुटलेल्या शरद पवारांच्या गटाची मतं जी 10 ते 12% आहेत. वंचितला 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 6% मतं मिळाली. त्यांच्याबरोबर MIM होतं, त्यांची ती 2% मतं होती. विधानसभा निवडणुकीत 2019च्या वंचितची मतं 2%नी खाली आली. 4% मतं आहेत त्यांना. ते जे गर्जना करत फिरतायत ना गावभर, एवढी यांची ताकद नाही आहे. 4% मतं आहेत.
12 जागा त्यांना मिळू शकत नाही. गेल्या वेळेला यांनी हेच केलं होतं, आधी 12 जागा मागितल्या, नंतर 24 केल्या आणि तोडून टाकलं. 12 जागा मागितल्या. वंचितला फार तर 3 ते 4 जागा मिळू शकतात माझ्या अंदाजाने, आणि त्याच्यात 3 ते जिंकतील. म्हणजे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा खासदार होता येईल. इतकी वर्ष ते खासदार झाले नाही. पूर्वी VP सिंग यांनी त्यांना नेमलं राज्यसभेत म्हणून खासदार झाले होते. हा मांडवली बादशाह अर्थात आणि अर्थात चाबरी पत्रकारिता करणारा निखिल वगैरे हा भुंकतोय, दुसरं काही करत नाहीये. हा काय म्हणतोय की वंचित बहुजन आघाडी हे फक्त 4% मताचे धनी आहेत, असं जे हात करून जे बोलतोय ना, त्याच्यासाठी मी हा चार्ट बनवलेला आहे की वंचित बहुजन आघाडी 4% मताचे धनी आहेत का काय आहे हे स्पष्ट होईल. आणि पुढे जाऊन तो काय म्हणतोय की त्यांनी महाविकास आघाडीत यावं. तू कोण बोलवणार आहे महाविकास आघाडीमध्ये कोणाला? बाबा तू पत्रकार आहेस ना, आम्ही तुला श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणत होतो, पण तू का बरं दुसऱ्यांची ऑफर घेऊन येतोय? तर तू का स्वतःला सांगून टाकतोय की बाबा खरंच माझ्या गळ्यामध्ये पट्टा बांधलेला आहे आणि मी कुठल्या तरी अदृश्य नेत्याचं काम करतोय, माझ्या समोर काहीतरी एखादं फेकलं तुकडा की मग मी भुंकायला सुरू करतोय, का स्वतःला साबित करतोय? त्याच्यासाठी हा चार्ट आहे लोकसभेचा 2014 आणि 19चा. आता मी माझ्या दर्शकांना पटवून देतोय की सांगतोय, आणि हा जो चार्ट आहे मी मॅक्स म्हणवणाऱ्या कोणत्या तरी एका युट्यूब चॅनलवरचा आकडा किंवा हे त्याचं नाहीये, किंवा लोकशाही म्हणवणाऱ्या कुठल्या एखाद्या वृत्तवाहिनीवरची हे आकडेवारी नाही. हे आकडेवारी जी आहे ती शुद्ध आहे, बरोबर ना, आयोगाची आकडेवारी आहे. लोकसभा 2014 साली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये 23 सीट मिळाल्या. त्याच वेळी त्यांची युती होती शिवसेनेबरोबर, त्यांना 18 सीट मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 सीट मिळाल्या आणि काँग्रेसला 2 सीट मिळाल्या. आता 2019 साली सेना भाजप यांची युती होती, भाजपला 23 सीट मिळाल्या, शिवसेनेला 18 सीट मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस युती होती, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 सीट मिळाल्या आणि काँग्रेसला फक्त 1 सीट मिळाली. या MIM ने या ठिकाणी खातं उघडलं. वंचित बहुजन आघाडी बरोबर त्यांची युती होती, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीला खातं उघडता आलं नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीने जे काही मताची टक्केवारी घेतलेली आहे ते लक्षवेधी ठरलेले आहे. ह्याच्यावर तर सगळं भुंकणं चालू आहे ना या चाबऱ्या पत्रकारांचं. आता काय घडलेलं आहे बघा. हा काय म्हणतोय की वंचित बहुजन आघाडी आहे ना, ते भारतीय जनता पक्षाची B टीम आहे म्हणून काम करते, बरोबर ना. आणि दुसरं काय म्हणतोय की NCP काँग्रेस यांचे त्यांनी 10-15 सीट पाडले अमुक तमुक, बरोबर ना. काय पाडले? 2014 साली NCP कडे 4 होते, आता 4 आहेत. काय पाडलं? NCPचं काय पाडलं? आणि पडण्यासारखं काय होतं? काँग्रेस 2 होते, आता जर फक्त एकच आलं निवडून, बरोबर. MIM 1 आला. आता या ठिकाणी बघा, भाजप शिवसेनेची युती आहे, बरोबर ना. भारतीय जनता पक्षाला मतं किती मिळाले? 27.84, बरोबर. शिवसेनेला 23.50. NCP काँग्रेस युती आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला 15.66, काँग्रेसला 16.41. हा बरोबर सांगतोय. पण हा चाबरा पत्रकार काय करतोय बघा, इथे MIM आणि वंचित बहुजन आघाडीची युती आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर पडलेले मत आहे 6.92, MIMच्या चिन्हावर मत पडलेले आहेत 73. म्हणजे MIMचे या निवडणुकीमध्ये फक्त 0.73 मत होते, वंचितचे 6.92, म्हणजे जवळपास 7% मत आहेत वंचितकडे, बरोबर. वंचितला मानणारा वर्ग आहे, विचारधारा मानणारा वर्ग आहे. मग हा काय करतोय? वंचितला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व जे या ठिकाणी लोकांना दिशा देण्याचं काम करतोय, ते संपवण्याचं काम हा भोंकणारा पत्रकार करतोय, अर्थात आणि अर्थात निखिल वागळे, अदृश्य नेत्याचा. त्याच्या गळ्यात जो पट्टा आहे ना, तो अदृश्य नेत्याचा, तो ते काम करतोय. ह्या चार्ट वरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की बाबा वंचित बहुजन आघाडीला किती मत आहेत आणि कोण कोणाची B टीम आहे. कारण या ठिकाणी मताचं जर गणित बघितलं तर वंचित बहुजन आघाडीने काय केलेलं आहे? स्वतःची मताची टक्केवारी वाढवलेली आहे आणि नाहिरे वर्गासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे. ज्या उपेक्षित वर्गाला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं त्यांना त्यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. म्हणजे माणसं का टिकत नाही आंबेडकरांचं? कारण बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत हुकुमशाही पद्धतीने वागतात, नाव आंबेडकरांचं घेतात आणि त्यांचं तंत्र जे आहे
ते कार्यकर्त्यांना, म्हणजे आता हे तरुण कार्यकर्त्यांचे मागे लागलेत ना, 4 वर्षात निराश होतील. कोण कोण बाहेर पडलेत मला माहिती आहे, आणि काय काय कहाण्या आहेत मला माहिती आहेत. सुषमा अंधारेंना जाऊन विचारा काय झालंय त्यांचं तिकडे वंचितमध्ये. त्याही काही काळ होत्या. नीलम गोरे होत्या, त्यांचं काय झालंय बघा. बाळासाहेब आंबेडकरांची कार्यपद्धती काय मुलाखत चालली, विषय कुठे चाललाय? प्रकाश आंबेडकरांकडे कार्यकर्ते का टिकत नाहीत? प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत म्हणून कार्यकर्ते टिकत नसते, बरोबर ना? आता हा निखिल वागळे ज्या 2 महिलांचं नाव घेतोय त्यातली एक महिला आहे नीलम गोरे. नीलम गोरे या वंचित बहुजन आघाडीच्या नव्हत्या, त्या भारिप बहुजन महासंघात होत्या. त्यांची महत्वाकांक्षा वाढली, त्या शिवसेनेत गेल्या, पुढे त्या आमदार झाल्या. शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेचं उपसभापती पद दिलं, कॅबिनेट दर्जाचं पद. त्या तिथे तरी राहिल्या काय? शिवसेनेत गेल्या ना इकडं एकनाथ शिंदेकडे, बरोबर. दुसऱ्या सुषमा अंधारे, त्या कधी होत्या? वंचित बहुजन आघाडीमध्ये. वंचित बहुजन आघाडीकडे महाराष्ट्रातील जनता एकवटली, लोकांचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा लागला किंवा त्या ठिकाणी यावं लागलं. मुळात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. नंतर काय झालं? परत त्या राष्ट्रवादीतच गेल्या ना. आणि तिथं काय केलं नंतर? शरद पवारांनी काय केलं? पुन्हा त्यांना शिवसेनेकडे पाठवलं. आता त्या शिवसेनेत आहेत, बरोबर ना? पूर्वीच्या सुषमा अंधारे काय बोलत सुटायच्या आणि आता काय बोलत सुटतायत हे बघितलं ना महाराष्ट्रातील जनतेला. बरं निखिल वागळे, मला तुला विचारायचं आहे, तू काय केलं? तुला ज्या वृत्तपत्रानं मोठं केलं तिथे तरी तू राहिला? अरे 4 पैसे मिळाले की लगेच तू गळ्यातल्या पट्टा असणाऱ्या तुझ्या मालकाला विचारून दुसऱ्या चॅनल मधून 3ऱ्या चॅनल मध्ये, मग 4थ्या चॅनल मध्ये गेला, बरोबर ना? मनोज भोईर काय केलं? पूर्वी कुठे होता? हा पण चॅनल बदलला ना 4 पैशासाठी, आणि तुम्ही दुसऱ्यांचं सांगताय. या ठिकाणी महत्वाचं काय आहे? ज्या शिवसेनेनं कार्यकर्ते घडवले, आमदार केले, मंत्री केले, ते सोडून गेले शिवसेनेला. 40 आमदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री. ते विचार ना तू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेले आमदार, मंत्री. तिथे बघ ना, प्रकाश आंबेडकरांकडे कार्यकर्ते टिकत नाही. मग शिवसेनेकडे टिकले, राष्ट्रवादीकडे टिकले. काँग्रेसने तर एका घरामध्ये बापाला पण मुख्यमंत्री केला आणि पोराला पण मुख्यमंत्री केला. नंतर तो राज्यसभेसाठी भाजपमध्ये गेला. बघ ना तिकडे जाऊन. म्हणजे फक्त बहुजनांचं नेतृत्व मोठं होतंय महाराष्ट्रामध्ये हे बघवत नाहीये तुला आणि तुझ्या नेत्याला. तुमच्या पायाखालची वाळू सरकत आहे म्हणून हे तुझं वक्तव्य आहे. या सभेला आलेली लोक म्हटलं होतं, लोकच स्वतः येतात. आलेल्या कोणीतरी स्टेज बांधून देतो, कोणीतरी माईक देतो, कोणीतरी पोस्टर काढतं, कोणीतरी फ्लेक्स काढतं. अशा रीतीने आमची चळवळ चाललेली आहे. एक तर मुख्यमंत्री तुमचा गेला, दुसरा मुख्यमंत्री राहिला आहे. त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे. काय अजेंडा? ते एकीमध्ये बिघाड कर. सांगण्यात आलेला एकीमध्ये बिघाड कर. तू एकीमध्ये बिघाड केलास तर मे जून मध्ये कुठला तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील. काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या. राहुल गांधी जी से मेरा दरखास्त है यहां पर, वो ये है कि ईवीएम जो है 2004 से मैं उससे लड़ रहा हूं, 2004 से मैं उससे लड़ रहा हूं, 2004 से मैं उससे लड़ रहा हूं. आज भी बंबई हाई कोर्ट में उसके लिए मैं लड़ रहा हूं. कुछ समझ में आया? समझने वाले को इशारा काफी होता है. म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा 2014 सालचा नव्हता, तर ईव्हीएमचा घोटाळा हा 2004 पासून आहे आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार 2014 पासून आलेलं आहे. ईव्हीएमचा घोटाळा केव्हा होता? 14 ला का 4 ला? 4 पासून कोर्टात केस चालू आहेत म्हणतात प्रकाश आंबेडकर. इसलिए मैं कहता हूं समझने वाले को इशारा काफी होता है. ह्याच्यावर मी नंतर दुसरा व्हिडिओ बनवणार आहे.
पुन्हा आपण भेटूयात. नमस्कार.